हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? परियान मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदात जाऊ दे, हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना. तर आता आहे संध्याकाळची वेळ आणि आज मी तुम्हाला सोमवारचं संध्याकाळचं रुटीन शेअर करते. रुटीन माझ्या मैत्रिणींना बघायला खूप आवडतं, त्याच्यामुळे म्हटलं का नको मैत्रिणींपर्यंत आपण रुटीन पोहोचवायला. आपलं जे डेली रुटीन असतं आपण रोजच दाखवतो, पण मॉर्निंग रुटीन, नाईट रुटीन हे कसं रुटीन असतं, प्रत्येक वेळी सारखंच रुटीन नसतं. त्याच्यामुळे म्हटलं की आपण आपलं रुटीन शेअर करूया. खूप दिवस झालं नाईट रुटीन शेअर केलेलं, तर म्हटलं चला करूया. आणि परीची पण फरमाईश होती की मम्मी नाईट रुटीन आपण शेअर करूया, तुझे सबस्क्रायबर वाढतील आणि मी तुला मदत करते, मी तुझे व्हिडिओ काढते, तू नको टेन्शन घेऊ, वाढतील तुझे. तर असं ती मला सारखं धीर देत असते. आणि खरं तर ना तिच्यामुळेच मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. तिला खूप आवड होती की मम्मीने पण असेच व्हिडिओ बनवावे, कारण बाकीच्यांच्या मम्म्यांचे व्हिडिओ बघून ती बघत होती की म्हणायची मला सारखीच मम्मी आपण पण काढूया, आपण पण करूया, मम्मी तुला येतं सगळं, मी तुला मदत करते, असं तिचं सारखं चालू असतं. त्याच्यामुळे ना मी ते ओपन केलं यूट्यूब चॅनल. तर आता मी संध्याकाळच्या वेळेला पहिला फ्रेश झाल्यानंतर चहा ठेवलेला आहे आणि चहा छान उकळलेला आहे. मी चहा पावडर सोसायटीची वापरते, तुम्ही तर पाहिलंच आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये, आणि खूप छान आणि टेस्टी लागतो चहा. तर परीला इथे चहा बनवलेला आहे आणि मला चहा पिण्याची आज इच्छाच नव्हती, कारण माझं डोकं पण खूप दुखत होतं. आणि का काय माहिती डोकंच अलीकडे खूप दुखतं आहे. डोक्यामध्ये खूप सारे विचार चालू आहेत, खूप सारी चलबिचल चालू आहे. जेव्हा कधी आपलं डोकं शांत असेल किंवा मनामध्ये कोणताही विचार नसेल ना, त्यावेळेस काहीही वाटत नाही. पण आपल्या डोक्यामध्ये भरपूर सारे विचार जर चालू असतील ना, तर डोकं खूप गोंधळायला होतं आणि डोकं जड होतं. तसंच आज माझं काहीसं झालेलं आहे आणि डोकं पण खूप दुखत होतं, म्हणून थोडा वेळ झोपले होते, पण अजूनच जास्त माझं डोकं दुखायला लागलं. तर उठले, फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर चहा ठेवला, कॉफी केली. आता मी गॅलरीमध्ये उभं राहून, बाहेर जरा थंड हवा येत होती गॅलरीमध्ये, म्हटलं आज गॅलरीत उभं राहून चहा पिऊया, कारण छान वाटतं गॅलरीमध्ये बसायला, उभं राहायला, कारण गार्डन समोरच आहे, रस्ता समोर आहे, येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असते आणि थंडगार वारासुद्धा येत असतो. आणि पुढेच गॅलरीमध्ये माझी झाडं पण आहेत आणि झाडांकडे बघितल्यानं एक पॉझिटिव्ह एनर्जी येते, ऑक्सिजन पण मिळत असतो आपल्याला आणि छान वाटतं आपल्याला, कारण आपण 24 तास घरामध्येच असतो, कुठेही जास्त बाहेर जात नाही. त्याच्यामुळे छान वाटतं, मला तर छान वाटतं असं गॅलरीमध्ये एकटं बसायला. आणि असं डोक्यामध्ये काही विचार पण येत नाहीत, आपण शांतपणे असं एका जागेवर बसलो ना की मस्त वाटतं मनाला पण. तर मी असं गॅलरीत उभं राहून चहा वगैरे घेत असते किंवा कॉफी वगैरे घेत असते. तर आता ना कॉफीमध्येही असं साई वगैरे आली ना की मला बिलकुल आवडत नाही, का काय माहिती मला साईच हा प्रकार आवडत नाही. भरपूर जणींना दुधामध्ये शाई टाकून तो चहा आवडतो, पण मला अजिबात आवडत नाही. त्याचं फ्लेवर जरी जिभेवरती आलं ना तर खूप खराब वाटतं, पण ज्याची ज्याची चॉईस असते, मला तर अजिबात आवडत नाही. आता चहा आणि कॉफी पिऊन झाल्यानंतर आता बाकीची जी काही कामं असतात संध्याकाळच्या वेळेची, ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तर घरामध्ये पसारा भरपूर सारा पडला होता, तर सगळा पसारा आवरायला मी सुरुवात केली. अगोदर मी कपडे सुकलेले काढून घेते, कारण गॅलरीमध्ये सुद्धा भरपूर कपडे होते आणि खिडकी पण पूर्ण कपड्यांनी भरलेली आहे, कारण आहे ना भरपूर सारी कपडे होती. परवाच्या दिवशी पाणीच आलं नव्हतं, संध्याकाळी खूप उशिरा पाणी आलं, त्याच्यामुळे कपडे काही मी धुतलीच नाही. तर आज सकाळी म्हणजे काल सकाळी कपडे धुतली होती, तर ती काढून ठेवली आणि रात्रीच्या वेळेला पुन्हा मी बाकीची जेवढी काही कपडे होती तेवढी सगळी धुवून टाकली, जेणेकरून जास्त लोड पडत नाही म्हणून. तरी पण मशीन आहे म्हणून मला काही टेन्शन वाटत नाही, मशीन माझं खूप सारं काम हलकं करते आणि छान वाटतं असं. म्हणजे कितीही कपडे असली ना तरी पण टेन्शन येत नाही. आणि पहिलं मला खूप टेन्शन यायचं, मशीन नव्हती ना त्यावेळेस, गावावरून आलं किंवा कुठून आलं ना की भरपूर सारी कपडे पडायची, ते तर वेगळंच. पण जेव्हा कधी आपण घरामधलं सगळं पसारा काढतो ना, तर दसऱ्याच्या वेळेस आपण दसरा काढतो किंवा दिवाळीच्या वेळेस, गणपतीच्या वेळेस असं आपण काढतो ना, नवरात्रीच्या वेळेस, त्यावेळेस मला खूप कंटाळा यायचा, कारण सगळंच धुवायला लागायचं आणि सगळं हाताने धुवायला लागायचं, खूप दमून जायचे. पण माझं काम खूप हलकं झालं आहे मशीन आल्यापासून आणि छान वाटतं. तर आता संध्याकाळच्या वेळेला मी कपडे अजिबात बाहेर ठेवत नाही, कारण रात्रीच्या वेळेला नेगेटिव्ह एनर्जी खूप असते बाहेरला, आणि म्हणजे बाहेर खूप एनर्जी असते, निगेटिव्ह एनर्जी, त्यामुळे ती कपड्यांमध्ये शिरू नये असं मला वाटतं. म्हणून संध्याकाळच्या वेळेला कपडे मी आत घेत असते. तुम्ही पण तसंच करत जा, संध्याकाळच्या वेळेला अजिबात कपडे बाहेर ठेवू नका. शक्यतो करून आपल्या मुलांची कपडे बिलकुल बाहेर ठेवू नका, कारण लहान मुलांच्या कपड्यांमध्ये खूप सारी नेगेटिव्ह एनर्जी येते आणि तशीच कपडे आपण ती सकाळच्या वेळेला घालायला घेतो.
आणि ती आपल्यामध्ये सुद्धा तशीच एनर्जी शिरली जाते असं मला वाटतं. त्यामुळे मग मी कपडे पटकन काढून ठेवली कारण अंधार पडायच्या अगोदर. कारण 6-6:30 वाजून गेले होते आणि वातावरण इतकं छान झालं होतं ना. मी गॅलरीमध्ये चहा पीत होते उभं राहून, पण तिथे एवढा आनंद मिळाला नाही. एवढा आनंद मला बेडरूमच्या खिडकीमध्ये बसल्यावरती होतो. कारण ह्या खिडकीमध्ये बसून मी तासनतास काढलेला आहे. ज्या वेळेस कधी माझ्या डोक्यात खूप सारे विचार असतात, टेन्शन असतं किंवा कधी-कधी नोकझोक होते, त्यावेळेससुद्धा मी ह्या खिडकीमध्ये बसूनच खूप सारं म्हणजे मनातले जे विचार असतात ना, ते इथून बाहेर फेकलेले आहेत. कारण मला ह्या खिडकीमध्ये बसायला प्रचंड आवडतं आणि खूप छान वाटतं इथे बसल्यानंतर. मन एकदम रिलॅक्स होतं. थंड वारा चालू असतो इथं, कंटिन्यू थंड वारं येत असतं, तुम्ही पाहू शकताय. आणि छान वाटत होतं आणि कुठेतरी ना बहुतेक पाऊस पडत असणार आहे आणि पाऊस पडल्यामुळे ना मातीचा स्मेल इतका भारी येत होता ना, तर मी तो मातीचा स्मेल घेत होते. खूप छान वाटत होतं. कुठेतरी नक्कीच पाऊस इकडं मावळ भाग जवळ आहे ना, कारण लोणावळा जवळ आहे आमच्या घरापासून, म्हणून मग तिकडे नक्कीच पाऊस पडत असणार आहे. कारण आज वातावरणसुद्धा पावसाचं झालं होतं आणि पावसाचं वातावरण झालं ना, असं वातावरण मला खूप आवडतं. कारण छान वाटतं का काय माहिती, असं वातावरण झालं की मला एनर्जी खूप येते काम करायला आणि फिरायला जायला एक लय भारी वाटतं पावसाचं वातावरण असल्यावर. तर आता तुम्हाला दिसत असेल मी मातीचा वास घेते कारण खूप स्मेल छान येत होता. असं वाटत होतं खाऊन टाकावं माती, पण माती खाऊ शकत नाही. आणि तुम्ही बाहेरचं वातावरण पाहू शकताय. एवढं भारी वातावरण झालं होतं ना, असं वाटत होतं पटकन चालायला खाली जावं किंवा कुठेतरी फिरायला जावं. तर ह्या साईडला आम्ही चालायला वगैरे जातो किंवा मग समोरच्या दिशेने मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि अजून गॅलरीमधून समोरच्या गॅलरीमधून सुद्धा मी तुम्हाला दाखवेन वातावरण कसं आहे ते. तर इकडं सगळं कॉन्ट्रॅक्टची कामे चालू आहेत. खूप साऱ्या बिल्डिंग झालेल्या आहेत. इकडं पाठीमागे ह्या ज्या सगळ्या बिल्डिंग झालेल्या आहेत ना, ती कोणतीही बिल्डिंग नव्हती. आणि ही समोरची जी बिल्डिंग आहे ना, आता मी तुम्हाला दाखवते ही बिल्डिंग, तर ही सुद्धा झाली नव्हती. आता हिचं सुद्धा बांधकाम चालू आहे. खूप डेव्हलपमेंट चालू आहे आमच्या इथे आणि रेट पण प्रचंड चालू आहे आणि फ्लॅट पण तसेच आहे कारण खूप छान एरिया आहे. मला तर खूप आवडतो. तर असं वातावरण आहे काहीसं आमच्याकडे. तर आता तुम्हाला गॅलरीमधून वातावरण दाखवते मी. गार्डनमध्ये मुलं खेळत आहेत. सगळीकडे वातावरण छान झाले. पाऊस पडणार आहे बहुतेक कुठेतरी. तर आता खूप दिवस झालं झणझणीत मिसळ बनवलेली, तर म्हटलं आज मिसळ बनवूया, म्हणून मग आज मी मिसळ बनवणार आहे. आणि खूप दिवसातून मिसळीचा बेत होणार आहे कारण काहीतरी खावंसं वाटते. रोजच ती भाजी चपाती खाऊन पण कंटाळा आलाय. दुसरं काही नसतं पण म्हणजे नॉनव्हेज पण आता सध्या बंद आहे, त्याच्यामुळे बाकीचं काहीच नाही आहे. मग म्हटलं चला आज मिसळ बनवूया. असंही मी मटकी भिजायला घातली होती, त्यामुळे मटकीला खूप छान कोम आले, ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि आज मी आज मी मिसळ कशी बनवते, एकदम झणझणीत तरेबाज अस्सल कोल्हापुरी मिसळ मी कशी बनवते हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मी दाखवते मी मिसळ कशी बनवते. मिसळ बनवण्यासाठी मी घरीच मटकीला मोड आणलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे मिसळ करण्यासाठी मटकीला मोड आलेले आहेत. छान आलेले आहेत. आता ही मटकी मी कुकरला लावणार आहे, म्हणजे शिजवून घेणार आहे अगोदर ही मटकी मिसळ बनवण्यासाठी. तर मी कुकरला मिसळ बनवण्यासाठी काय काय लावते हे पण मी तुम्हाला दाखवते. चला तर मग. तर मी आता संपूर्ण मटकी इथे वापरलेली नाही आहे. थोडीशी मटकी मी बाजूला ठेवली आणि आता ही मटकी मी कुकरमध्ये टाकून घेतली आहे आणि छान ही आता 1-2 मिनिटासाठी ना छान खरपूस अशी भाजून घेणार आहे. तर कुकर गॅसवरती ठेवते मी. गॅस चालू करते. आणि ही छान आपल्याला अशी 1-2 मिनिटासाठी खरपूस भाजून घ्यायची. आणि त्यानंतर इकडं मी बाजूला पाहू शकताय गरम पाणी करायला ठेवलं आहे मिसळसाठी. मटकी अशी छान खरपूस भाजून घेतली ना की मटकीला जो वास असतो ना, तो पण उग्र वास असतो, तो निघून जातो आणि खरपूस छान लागते मिसळ. तर अशी 1-2 मिनिटं भाजल्यानंतर. तर आता मटकी मी 1-2 मिनिटे छान अशी खरपूस भाजून घेतली आहे आणि त्याचा स्मेल पण छान खमंग यायला लागला आहे. आणि त्यानंतर आहे ना आपण त्यामध्ये हे 2 बटाटे आहेत ते पण टाकणार आहोत. कोल्हापुरी मिसळ म्हटलं की त्यामध्ये बटाटा येतोच आणि बटाटा टाकल्याशिवाय मिसळ अपूर्ण आहे. त्यामुळे बटाटा तुम्ही नेहमी मिसळमध्ये टाकत जा, खूप छान टेस्ट येते. तर इकडं पाणी गरम करायला ठेवलं होतं ना,
हे पाणी आता मिसळमध्ये टाकणार आहे. जेव्हा कधी तुम्ही मिसळ बनवताना त्यावेळेस गरम पाणीच आपण वापरायचं आहे. त्याच्यामुळे मिसळची टेस्ट पण खूप छान येते. तर आता ह्याला मी झाकण लावून घेते, म्हणजे मटकी आणि बटाटा आपला छान असा शिजून येईल. आणि ह्याच्यात 2 ते 3 शिट्या करून घेणार आहे. कुकरला झाकण लावण्याच्या अगोदर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि नंतर झाकण लावायचं, म्हणजे उतू पण जात नाही आणि मटकीला छान स्मेल पण येतो. तर इथे मिसळला मी प्युरी करण्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. जास्त पण मिसळ करायची नाही आहे, फक्त आत्तापुरती करायची आहे. 3 वाट्या मिसळ झाली पाहिजे एवढी मिसळ बनवणार आहे मी. त्यासाठी इथे एक कांदा, इथे एक टोमॅटो घेतला आहे. तर आता दोन्हींची मी प्युरी करून घेणार आहे. तर इथं कांदा आणि टोमॅटोची प्युरी मी एकत्रच करून घेतलेली आहे. आणि आता ही अशीच ठेवते इकडे. तोपर्यंत कुकरच्या शिट्या होत आहेत, तोपर्यंत कढीपत्ता आणि कोथिंबीर मी बाजूला काढून घेते. मिसळसाठी इथं कढीपत्ता आणि भरपूर सारी कोथिंबीर सुद्धा मी चिरून घेतलेली आहे. तर आता मिसळ बनवण्यासाठी इथं मी आलं आणि लसूण घेतलेला आहे आणि हा आता मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे. आणि मिसळसाठी इथं मी फरसाण घेतले, हे फरसाण वापरते मिसळसाठी. आणि इथं मी मसाला घेतला आहे सवाईचा. हा मसाला खूप टेस्टी लागतो आणि मिसळ एक नंबर होते. अस्सल कोल्हापुरी मिसळ होते. ह्याच्यामध्ये सगळे इंग्रेडियंट्स असतात आणि मसाला जो आपण घरी बनवला आहे तो पण कोल्हापुरी टाईपच बनवलेला आहे. त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते त्या मसाल्याची सुद्धा. तो पण घरचा मी टाकणार आहे आणि हा पण टाकणार आहे. तर हे असं पॉकेट असते. कुकर पण आपला थंड झाला आहे, त्यामधला बटाटा आता मी काढून घेणार आहे. तर आता ह्याच्यामधला आपण बटाटा काढून घेऊया, कारण बटाटा आपल्याला स्मॅश करायचा आहे. स्मॅश करून पुन्हा आपण ह्या मटकीमध्ये हा बटाटा टाकणार आहे. कुकर पुन्हा मी गॅसवर ठेवते आणि छान असं स्मॅश करून घेते. मिसळसाठी असा बटाटा स्मॅश करून घ्यायचा. मिसळ अशी थोडी घट्टसर सुद्धा होते आणि टेस्ट पण मिसळची छान येते. त्याच्यामुळे असं मिसळमध्ये बटाटा तुम्ही नक्की घाला. तर आता ह्या मटकीमध्ये पुन्हा आपण हा बटाटा टाकून घेणार आहे आणि पळीनी छान त्याला असं एकत्र करून घ्यायचं. तर आता मी एक कढई ठेवली आहे मिसळ बनवण्यासाठी. तर आता मिसळ बनवण्यासाठी इथं मी तेल वापरते. तेल मिसळीला आपल्याला जास्तच लागणार आहे, कारण आपल्याला एकदम झणझणीत मिसळ बनवायची. त्यासाठी मी 3 चमचे तेल वापरलेलं आहे, कारण कट चांगला आला पाहिजे, एकदम तर्रीपात झाली पाहिजे मिसळ. नंतर त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं, थोडीशी मोहरी टाकणार आहे आणि हे छान तडतडून द्यायचं. तर आता जिरी मोहरी छान तडतडली, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालते आणि आलं लसूण पेस्ट छान अशी परतून घ्यायची. आणि त्यानंतर आपण ही कांदा टोमॅटोची प्युरी पण घालणार आहे. कांदा टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं. आणि मी अगोदर कढीपत्ता घातला नाही, कारण तेल खूप उडतं. त्यामुळे आता त्यामध्ये हे चांगला कांदा आणि टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालायचे नाही आहेत.
तर आता प्युरीला छानपैकी तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि त्यामध्ये आता मी हळद टाकते, 1 चमचा. हळद टाकल्यानंतर आपल्याला परत फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्येच मी टाकणार आहे कढीपत्ता. कढीपत्ता मी अगोदर टाकलेला नाही आहे, कारण तेल खूप उडतं म्हणून. कढीपत्ता टाकल्यानंतर पुन्हा फ्राय करून घ्यायचं. तर आता कढीपत्ता पण छान परतून झाला आहे. आणि मिसळमध्ये आता हा सवाईचा कोल्हापुरी मिसळ रस्सा मसाला मी टाकणार आहे. खूप छान टेस्ट येते, तुम्ही नक्की टाकून बघा. आपल्याला झणझणीत बनवायचे, त्यामुळे मी पूर्ण पॉकेट वापरलेला आहे इथं. आणि घरचा सुद्धा ह्याच्यामध्ये मी थोडासा क्वांटिटीमध्ये टाकणार आहे, जास्त नाही, नाही तर तिखट होईल. अर्धा चमचा मी घरचा मसाला टाकते. आणि त्याच्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे मीठ. मीठ टाकते मी अर्धा चमचा. आणि हे छान असं फ्राय करून घ्यायचं. वाव, स्मेल तर छान येतोय, मस्त. तर आता मसाल्याला छानपैकी कडेने तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला छान परतला आहे. त्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर वापरते. आणि लास्टला पण आपण कोथिंबीर टाकणार आहोत. आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे शिजवलेली मटकी आणि बटाटा. तर आता पाहू शकताय तुम्ही, मिसळ मी टाकलेली आहे शिजण्यासाठी. आता ह्याला छानपैकी एक उकळी काढते. तर तुम्ही पाहू शकताय कलर कसला भारी आलाय. सवाईचा मिसळ मसाला वापरलाय मी, आणि घरी बनवलेला मी. कांदा लसूण नाही, मी कांदा लसूण मसाल्यामध्ये वापरत नाही. हा मसाला मी वापरलाय घरी बनवलेला. खूप छान आणि टेस्टी होती मिसळ. मिसळला खूप छानपैकी अशी उकळी फुटलेली आहे. आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकताय कट किती छान आलाय मिसळला, खूप छान दिसते. आणि थंड झाल्यानंतर अजून कट येईल, तो पण लुक मी तुम्हाला दाखवते. आता मी वरून कोथिंबीर पेरणार आहे. कोथिंबीर मिसळला टाकली नाही तर मिसळ अपूर्ण आहे असं मला वाटतं. खूप छान दिसते, खूप छान लुक दिसतंय. लय भारी स्मेल येतोय, अस्सल कोल्हापुरी झणझणीत. हा आहे मिसळचा फायनल लुक. आणि तुम्ही पाहू शकताय कसला भारी कट आलाय, कसली भारी दिसते मिसळ. तर आता आम्ही जेवण करून घेतो, आणि तुम्ही पण या जेवायला. मिसळ इतकी भारी दिसत होती ना, इतका भारी त्याला कट आला होता, म्हणजे आमच्या भाषेत तरी आली होती. तर ती तरी पाहून आणि मिसळीचा वास पाहूनच ती परीला खूप खाण्याची इच्छा झाली होती. तर तिची खूप गडबड चालू आहे, मम्मी मी हे आणते, मी ते आणते. जेव्हा कधी तिच्या आवडीचं बनत असतं ना घरामध्ये, तिला प्रचंड आवडत असतं. तर तिला आता पहिलं ताट करून देते मी, कारण तिच्या आवडीचं आहे. आणि असे नवीन नवीन पदार्थ केले ना की मुलांना खूप आवडतात. आणि मी काय करते, असं मटकीची भाजी वगैरे खात नाही, त्याच्यामुळे असं बनवत असते मी. तर मिसळ पाहू शकताय तुम्ही किती भारी दिसते. तर परीची रिॲक्शन पाहूया. परी, कशी झाली मिसळ? खरं खरं सांगायचा, कशी झाली? खूप छान झाली. छान झाली, आवडली. सगळ्यांना बोलव की या मिसळ खायला म्हणून. सगळ्यांनी मिसळ खायला या म्हणून. सगळ्यांनी या मिसळ खायला. जेव्हा कधी घरामध्ये जेवण छान आणि आवडीचं बनत असताना त्यावेळेस जेवण आपण पोटभर करतो. आणि जेवण पोटभर केलं ना की संध्याकाळच्या वेळेला भांडी घासायचं म्हटलं की खूप जीवावर येतं. आणि माझ्या तर खरं सांगते, खूप जीवावर येतं जेवण केल्यावर भांडी घासायला. पण आता काय झालं आहे ना की पाण्याचा खूप सारा प्रॉब्लेम चालू आहे सोसायटीमध्ये. आणि पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला भांडी वेळच्या वेळेला क्लीन करावीच लागतात. तशीही मी संध्याकाळची भांडी ठेवत नाही, पण कधीतरी कंटाळा आला ना तर राहतात भांडी.
आणि कधीतरीच राहतात हां, 6 महिन्यातून एकदा. नाही तर अजिबात मी भांडी वगैरे संध्याकाळचं ठेवत नाही, कारण चांगलं नसतं तसं संध्याकाळच्या वेळेला खरकटी भांडी बेसिंगमध्ये ठेवणं. लक्ष्मी येत नाही असं बोलतात आणि त्याच्यामुळे मग मी क्लीन करून टाकत असते. तर इथं मिसळ वगैरे खाऊन झाली आणि त्याच्यानंतर मी भांडी लगेच घासायला घेतली, कारण आहे ना 9, 9:15 झाले होते जेवण करेपर्यंत. 9ला पाणी येतं आणि पाणी आल्याच्या नंतर लगेच कामं करायला स्टार्ट करावं लागतं, कारण भांडी वगैरे राहिलेले असतात जेवणाची आणि जेवण बनवलेल्याची पण आणि अगोदरची पण काही चहाची वगैरे असतात ती राहिलेली असतात. त्याच्यामुळे ती क्लीन करणं गरजेचं असतं आणि सकाळच्या वेळेला सुद्धा काय होतं ना, की परीची स्कूल असते, त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेलाच मला ही सगळी भांडी क्लीन करावी लागतात. नाहीतर सकाळच्या वेळेला इतकी गडबड होते ना, मग कोणतंच काम सुचत नाही. जसं आपण ठरवलेलं असतं ना नियोजन, त्या नियोजनाप्रमाणे कामच होत नाही. त्याच्यामुळे मग मी संध्याकाळच्या वेळेलाच अशी पटकन लगेच भांडी घासून घेते आणि किचन पण आपला क्लीन दिसतो आणि जेव्हा कधी आपण सकाळचं उठतो ना, तेव्हा मनाला प्रसन्न पण वाटतं, की चला बाबा आता आपल्या किचनवरती राडा नाही आहे, पसारा नाही आहे. आपण खूप छान आणि एक उत्साहाने आपण पुन्हा नव्या दिवसाची सुरुवात करत असतो. माझं तर तसंच होतं. मी कधीच किचनवरती पसारा ठेवत नाही. मला आवडतसुद्धा नाही, कारण मी 2-2, 3-3 वेळा किचन साफ करते. तर आता माझ्या पायाला ना मधमाशी चावली होती, कारण घरामध्ये ना मधमाशा खूप यायला लागल्यात. कुठून येतात माहीत नाही. मी बंद केले ना खिडक्या तरीसुद्धा येतात. जास्त करून आहे ना बेडरूमच्या खिडकीच्या साईडनंच येत असतात. जाळी लावलेली असते बहुतेक, जाळीला तिथं फट असणार आहे. त्या फटीमधूनच मधमाशी येते आणि माझ्या पायाला ती चावलेली आहे. त्याच्यामुळे पायाला खूप सारा त्रास होत होता आणि पाय दुखत पण खूप होता. त्याच्यामुळे मला सारखं ते असं इरिटेड होत होतं. म्हणून मग मी तिथं जरा हाताने म्हणजे असं खाजल्यासारखं होत होतं. तर परी मला हसत होती, "मम्मी असं काय करते तू?" तर तिला सांगितलं असं-असं मला मधमाशी चावली. तर ती म्हणली, "मम्मी कसं काय झालं?" हे ते तिचं चालू होतं लगेच आणि त्याच्यानंतर मग मी भांडे घासायला सगळी जी काही घेतली होती ना चहाची वगैरे, ती सगळी भांडी ए टू झेड मी घासायला घेतली आणि ओला कचरा आणि सुका कचरा बाजूला काढायचा आहे. त्याच्यामुळे मला ओला कचरा कॅरी बॅगमध्ये बाजूला काढून ठेवावा लागतो. डस्टबिन पण आहे माझ्याकडे छोटं, पण काय होतं ना 2-2 डस्टबिन खाली कचरा गाडीमध्ये घेऊन जायला पॉसिबल होत नाही, कारण एक डस्टबिन जड झालं की दुसरं कसं पकडणार. त्याच्यामुळे मग मी काय करते, कॅरी बॅगमध्येच ओला कचरा ठेवते. असंही कॅरी बॅग आपल्याला कचऱ्यामध्ये टाकावीच लागते सेपरेट. ओला कचरा फेकल्यानंतर कॅरी बॅग दुसऱ्या कप्प्यामध्ये टाकावीच लागते. त्यामुळे मग मी कॅरी बॅगमध्येच ओला कचरा ठेवते आणि ते बरं पडतं मला. डस्टबिनमध्ये असंही खूप स्मेल येतो ओला कचरा टाकला की, त्याच्यामुळे मला ते नाही आवडत आणि काय होतं ना मग ती घरामध्ये, किचनमध्ये किंवा मग बाल्कनी असू द्या, तिथं दुर्गंधी पसरते आणि ते मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे झुरळांचं प्रमाणसुद्धा खूप होतं. तर व्हिडिओ थोडासा मी फास्ट फॉरवर्डमध्ये केलेला आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल आणि एडिटिंग करायला पण खूप अवघड जातं. कधी कुठे काय बोलावं हे पण समजत नाही. तर आता ना मला इथे एक गोष्ट आवर्जून बोलावीशी वाटते, की आत्तापर्यंत मला माझ्या मैत्रिणींनी माझ्या व्ह्यूअर्सने म्हणजे मला बघणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी मला खूप साथ दिलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा तुमची साथ आहे ना अशीच मला कायम राहू द्या. तुमची साथ जर असेल ना तर आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो. आत्ताशी कुठे माझ्या नवीन आयुष्याला म्हणजे यूट्यूबमध्ये आल्यापासून यूट्यूबमधल्या नवीन प्रवासाला, नवीन आयुष्याला सुरुवात झालेली आहे आणि ह्या सुरुवातीच्याच आयुष्यापासून तुम्ही मला साथ दिलेली आहे आणि जोपर्यंत माझा यूट्यूबचा प्रवास राहील तोपर्यंत मला तुमची साथ हवी आहे. अशीच साथ तुम्ही द्याल असं मी अपेक्षा करते आणि मला खरं सांगू का, कमेंटची खूप अपेक्षा आहे. मला खूप आवडतात तुमच्या कमेंट्स वाचायला, पण तुम्ही कमेंट्स फार कमी करता आणि जास्त कमेंट्स मला येत नाहीत. कमेंट्स करत जा, तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील, कोणते व्हिडिओ आवडत नाहीत किंवा आवडतात हे पण सांगा. तशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट द्यायला मला खूप आवडतं. मी वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट देत असते. मेकअपचे व्हिडिओ, स्किन केअरचे व्हिडिओ, रेसिपीज व्हिडिओ, डेली व्लॉग्स, ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ, असे भरपूर सारे व्हिडिओ असतात माझ्या चॅनलवरती. तुम्हाला कोणत्या प्रकारचे आवडतात तसे कमेंट बॉक्समध्ये मला सांगत जा. व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगत जा. तुम्ही भरपूर साऱ्या जणी अशा आहेत माझ्या मैत्रिणी, की त्या व्हिडिओ खूप छान प्रकारे माझा बघतात, संपूर्ण बघतात मला माहीत आहे, पण त्यांना कमेंट करत नाहीत. प्लीज कमेंट करत जा. कसा वाटला व्हिडिओ हे पण सांगत जा. जरी तुम्हाला व्हिडिओ नाही आवडला तरीसुद्धा सांगत जा. खरं बोलल्याने माणसाला
म्हणजे थोडा वेळ राग येतो पण खरं ते खरंच असतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे मग तुम्ही मला नक्की सांगत जा की व्हिडिओ कसा वाटला. तर आता ओला कचरा परीला म्हटलं गॅलरीमध्ये ठेवून दे, कारण तिची मला ना भरपूर सारी हेल्प होते छोट्या-छोट्या कामांमध्ये आणि खूप हेल्प करते मला ती छोट्या-छोट्या कामांमध्ये. तुमच्याबरोबर बोलता बोलता पाहू शकताय माझी भांडी पण घासून झाली. तर आता हा फरसाणा आणला होता, तर फरसाणा मी डब्यामध्ये भरून ठेवला, कारण मला पातेल्यामध्ये तसंच जर ठेवलं तर फरसाणा असा म्हणजे चिंबरल्यासारखं होतं, म्हणजे एकदम असा अ, काय बोलतात त्याला, आता तुम्हाला शब्द पण येत नाही. तर तसं होतं, त्याच्यामुळे मी डब्यामध्ये भरून ठेवला आणि पातेला पण लगेच घासून ठेवला. तर भरपूर सारी भांडी होती आज, तुम्ही पाहू शकताय. कारण संध्याकाळच्या वेळेला इतकी भांडी पडतातच आणि का काय माहिती मी किती कमी भांडी काढण्याचा प्रयत्न केला ना, तरी पण जास्त भांडी पडतातच आणि माझ्या हातून तर जास्त भांडी पडतातच. का काय माहिती ज्या माणसाला भांडी घासण्याचा कंटाळा येतो ना, त्याला जास्त भांडी पडतात असं मला वाटतं आणि ज्या माणसाला कमी कमी कंटाळा येतो ना, त्याला कमीच भांडी पडतात असं मला वाटतं. तर इथं माझी भांडी घासून झालेली आहेत. आता बेसिन पण मी हात लगेच घासून घेणार आहे आणि मला गॅस क्लीन करायचा होता, किचन क्लीन करायचं होतं. म्हणजे जे स्टाईल आहे ना, ती पण आज मला जरा पुसून घ्यायची होती. जास्त डीपली क्लीन नव्हती करायची, फक्त पुसून घ्यायची होती. ती पण आता मी ह्या कापडानेच पुसून घेणार आहे. तर किचनची स्टाईल मी दर 8 दिवसाला मी स्वच्छ क्लीन करत असते, म्हणजे एकदम डीपली क्लीन करत असते. त्याच्यामुळे आज इतकी डीपली क्लीन करणार नाही आहे. फक्त कापडाने मी पुसून घेणार आहे, कारण डेली तर हात फिरलाच जातो, पण वरच्या साईडला हात पुरत नाही. त्याच्यामुळे असं मला किचन ओट्यावरती चढावं लागतं आणि किचन ओट्यावरती चढून असं कापडाने मला पुसावं लागतं. तर मी असं पुसून घेतलेलं आहे, कारण काय होतं ना, खिडकी पण खूप मोठी आहे आणि त्या खिडकीमधून सगळी हवा येत असते आणि हवा आले की धूळ आलीच आणि धूळ आली की सगळ्या भांड्यांवरती आणि जे काही गोष्टी आपण खिडकीवरती ठेवतो ना, त्या सगळ्या गोष्टींवरती सगळी धूळ पसरली जाते. त्याच्यामुळे मला ना हे डेली क्लीन करणं गरजेचं असतं. जेवढं आपण स्वच्छ ठेवू ना, तेवढं छान दिसतं आपलं किचन असं मला वाटतं. तर तुम्ही पाहू शकताय किचन पुसून झालेलं आहे आणि आता हे वायफरने मी छानपैकी पाणी आता म्हणजे काढून घेते आहे. खूप छान क्लीन होतं या वायफरने आणि खूप छान प्रकारे मला तर खूप आवडते. किचनमधली ही सगळ्यात जास्त माझ्या आवडीची गोष्ट आहे, कारण आहे ना, कपड्याने जेवढा किचन क्लीन होत नाही तेवढं ते वायफरने होतं. तर आता ह्या परीच्या बॉटल्स होत्या स्कूलमध्ये घेऊन जाते आणि फ्रीजमध्ये सुद्धा मला पाणी भरून ठेवावं लागतं, कारण आता पूर्ण उन्हाळा आहे आणि उन्हाळा असल्यामुळे आपल्याला खूप थंड पाणी प्यावंसं वाटतं. थंड सरबत बनवतो आपण किंवा काही आमरस वगैरे असतो, तर त्यासाठी लागतंच आपल्याला थंड पाणी. म्हणून ह्या बॉटल्स मी भरून ठेवते आहे. हे डेलीचं काम आहे माझं. आणि जेवण केल्यानंतर मी पाणी पिले नव्हते. जेवण केल्यानंतर आता पूर्ण अर्धा तास झालेला आहे आणि त्यानंतर आता मी पाणी पिले थोडंसं आणि त्यानंतर आता ह्या सगळ्या बॉटल मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि माझं संध्याकाळचं हे अशी कामं असतात. संध्याकाळचं हे माझं रुटीन असतं. प्रत्येक वेळी वेगवेगळं रुटीन असतं. वेगवेगळं रुटीन पाहायला माझ्या मैत्रिणींना आवडतं आणि त्या आवर्जून बघतात. त्यांच्यासाठी मी वेगवेगळे कंटेंट देण्याचा प्रयत्न करत असते. तर आता झाडू पण संध्याकाळच्या वेळेला मारू नये असं म्हणतात, पण काय करणार, नाईलाज आहे. घरामध्ये परी कचरा पण खूप करते आणि करताना सुद्धा ना खूप सारी म्हणजे भाज्यांचं वगैरे पीठ वगैरे हे असं काही सांडलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला क्लीन करणं गरजेचं असतं आणि कापडाने आपण पुसून घेतलं ना की ते इतकं जास्त क्लीन नाही होत. झाडू मारल्यानंतर थोडंसं क्लीन झाल्यावर मग कापडाने पुसून घेतलं तरीसुद्धा चालतं. आणि इथं मी झाडू पण आता मारून घेतला आहे आणि किचन आता तुम्ही पाहू शकताय किती चकाचक आणि क्लीन झालेलं आहे आणि असंच माझं डेलीचं रुटीन असतं. आता मी कापडाने फरशी पुसून घेणार आहे, कारण हे रोज एकही न दिवस चुकता माझं असं नसतं की मी फरशी पुसलेली नाही आहे. किचन क्लीन केलं की फरशी पुसून घेतेच. त्याच्यानंतर माझं रात्रीचं स्किन केअर करून घेते आहे. तर असं माझं रात्रीचं रुटीन असतं आणि किचनमधलं मी क्लिनिंग पूर्ण केलेलं आहे आणि असं माझं सगळं काम आवरलेलं आहे. मी जोपर्यंत पाणी राहतं तोपर्यंत मी माझी सगळी कामं आवरून घेते आणि फरशीसुद्धा मी सगळ्या घरामधली पुसून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी माझं स्किन केअर केलेलं आहे. तर मैत्रिणींनो, कसं वाटलं तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ? मी तुमच्यासोबत माझं नाईट रुटीन शेअर केलेलं आहे. आवडलं असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.